श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आज आलेले आहे बहिणीकडे आणि माझी बहीण राहते चाळीमध्ये आणि चाळीमध्ये ना 30+ची जोरदार तयार चालले आणि जे माझे बहीण वगैरे आहेत त्यांचा पूर्ण एक लेडीजचा ग्रुप आहे आणि त्या सगळ्या लेडीज आज 30+ची म्हणजे पार्टी करतात आणि त्यांनी आज बनवले व्हेज बिर्याणी आणि खूप छान असं त्यांचं तयार चालले. मला वाटलं की तुमच्यासोबत पण तो व्हिडिओ शेअर करावा, त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवते. आणि मी फर्स्ट टाईम मी 30+च्या पार्टीला मी इथं आले आणि खूप छान असते त्यांचा ग्रुप आहे आणि खूप छान असे ते तयारी करतात आणि मस्त म्हणजे एकदम मन मोकळे मिसळून वगैरे सगळे आपलं टेन्शन विसरून सगळे ह्या 30+च्या पार्टीमध्ये खूप एन्जॉय करतायत. आणि मला वाटतं तुमचा हा व्हिडिओ शेअर करा, मी दुसरी व्हिडिओ बनवते. आणि मी हाच म्हणजे पहिला कार्यक्रम असेल की ज्याची मी साक्षीदार होणार आहे. तर मी अशी पार्टी कधी बघितली नव्हती आणि ह्याचं जेवण माझी बहीणच बनवणार आहे, त्यामुळे वाटतं तुला तुमचं शेअर करूया. आणि निलेशचा उद्या पेपर आहे पण तो बिर्याणी खायला असले बघा, अभ्यास करत नाही, समोर अभ्यास हे सगळे बुक आहेत पण खाते काय बिर्याणी. भूक लागली खूप. ही कुठली बिर्याणी? हां, त्याला आपल्या काकीने बिर्याणी दिली. आणि यांचा मंगळागौरी ग्रुप आहे, त्या ग्रुप करून हे आज 30% तयार चालले. न्यू इयरची तयारी ना स्वीट छान मुवमेंटने करतात ते. चला बघा काय करतात आता ते. आजच्या 30+च्या पार्टीचा मेनू आहे व्हेज बिर्याणी आणि त्याने हे राईस बॉईल करायला ठेवलेत. आणि तोपर्यंत मी बाहेर गेली आणि स्वामी लगेच पडून आला, कारण स्वामी जिथे जातो ते पडतोच. त्याला त्याच्या काकाकडे ठेवलं होतं, काकांसोबत खेळत होता आणि अचानक तो पडला, रडत माझ्याकडे आला आणि आता खाली उतरतच नाही आहे, त्यामुळे मी त्यांना काहीच हेल्प करत नाही आहे. आणि ही आहे माझी बहिणाबाई अन्नपूर्णा, हीच सगळं पार्टीचं जेवण वगैरे बनवते आणि खूप छान असं हे जेवण बनवते. आणि त्याच्या व्हेज बिर्याणी तर मस्तच बनणार आहे, कारण मला माहिती आहे ते खूप छान जेवण बनवते ते. आणि सगळ्या त्याच्या ज्या ग्रुपमधले मेंबर आहेत ना, त्या सगळ्या ताई पण तिला खूप हेल्प करतात. असं नाही की ती एकटीच बनवते, सगळे जे आहेत ना सगळे मिळून हेल्प करतात आणि सगळ्यांनी मिळून बनवतात, त्यामुळे सगळ्या त्या बिर्याणीची टेस्ट काहीतरी वेगळीच होणार आहे असं मला वाटतं. आज वर्षातील शेवटचा दिवस खूप सगळे एन्जॉय करतात आणि नवीन वर्षाची छान अशी सुरुवात करतात. शाळेमध्ये असताना मी पार्ट्या करत होतो, त्यांची खूप अशी मला आठवण झाली माझ्या फ्रेंडची पण. आज आम्ही केबीके नगरमध्ये मस्तपैकी सेलिब्रेशन साजरा करत आहे. एकूण 70 जणांचे जेवण बनवतो. जेवण बनवण्यासाठी खास 4 लोक इथे अग्रेसर आहेत, बाकीचे सर्व मदतीला आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार. बनवून होण्यानंतर आभार कर. धन्यवाद. आज एकादशी असल्यामुळे आम्ही आता व्हेजवरती भागवा लागणार आहे. व्हेज बनवते आम्ही. आम्ही नॉनव्हेज असतात. आता बोला. इकडे सगळे असे मसाले करून ठेवले आहेत, असं वाटतं की पाणीपुरीचे सगळं ठेवले. मस्त स्मेल सुटले पाणीपुरीसारखे. कारण पुदिना पण आहे याच्यामध्ये, हे कोथिंबीर आहे, लसूण आहे, अद्रक आहे. इकडे कोणता तरी मसाला आहे तुम्हाला माहीत नाही, कारण तेव्हा मी नव्हते. इकडे ड्रायफ्रुट्स आहेत. छान असं मसाले तयार करून ठेवले. मसाले नाही घालायचे. सवय नाही गं, असं काय करते गं? एवढं मी कधीच नाही घेतलं हातात. आमच्याकडे काही कार्यक्रम असेल आम्ही आचारी सांगून देतो. फायनली आमची बिर्याणी रेडी झाली. सगळ्यांनी खूप प्रेमाने बनवलेली आहे ही बिर्याणी, खूप छान अशी बिर्याणी आहे. त्यानंतर स्वामीला खूप खोकला लागला होता, त्याला मी हॉस्पिटलला घेऊन आले. तिकडे सगळे जेवत होते पण मी हॉस्पिटलला होतो. घरी आल्यानंतर सगळे मी एकत्र जेवण केलं आणि 30+ खूप छान असं एन्जॉय केलं. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.